आम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यावरती थोडाच वेळ बसलो की लगेचच अंशचे डोळे वगैरे चेक करायला घेतलं. आणि आज हॉस्पिटलमध्ये गर्दी नव्हती, तर आम्हाला असं वाटलं की आजचं चेकअप खूप लवकर होईल. पण उलटं झालं, अंशच्या चेकअपला खूपच जास्त टाईम झाला, कारण की आज त्याला त्याच्या डोळ्याचा नंबर भेटणार होता. आणि त्याच्यामुळंच त्याचे डोळे खूप जास्त आणि खूप वेळ चेक केले. ह्या डॉक्टरनी चेक केले की दुसऱ्या डॉक्टरनी चेक केले, असे 10 वेळेस तरी त्याचे डोळे चेक केले असन दुसऱ्या दुसऱ्या डॉक्टरनी. कारण की आज त्याला त्याच्या डोळ्याचा नंबर द्यायचा होता. त्याचं ऑपरेशन होऊन महिना झाला होता, त्याच्यामुळं डॉक्टर म्हणतात की त्याच्या डोळ्यांनी त्यांनी बघितलं पाहिजे, त्याच्यामुळं त्याला नंबर चेक करून मग त्याला दिला चष्म्याचा नंबर. पण सुमित सरांनी चेक केल्यावरती त्यांनी परत ह्या डॉक्टरला सांगितलं की त्याचे डोळे व्यवस्थित चेक करा, नंबर त्याचा व्यवस्थित चेक करून मग सांगा. तर ह्या डॉक्टरला पण नीट समजत नव्हता, त्याच्यामुळं त्यांनी त्या दुसऱ्याला सांगितलं चेक करायला. मग त्यांनी मशीननी त्याचा नंबर वगैरे चेक केला, पण त्या मशीननी पण त्यांना कळत नव्हतं, त्याच्यामुळं परत त्यांनी ह्या डॉक्टरला सांगितलं चेक करायला. मग त्या डॉक्टरनी पण त्याचा नंबर वगैरे चेक केला. असं त्यांनी मग सगळ्यांचा डिसिजन घेऊन मग त्याचे नंबर सांगितले. आणि मग आम्ही त्याचा चष्म्याचा नंबर तिथं बनवायला टाकत होतो, तर अंशचे पप्पा बोलले तिथं नको नंबर बनवायला टाकू, तिथं फक्त फ्रेम घे. मग आम्ही फ्रेम वगैरे घेतली आणि मग दौंडमध्ये त्याचा नंबरचा चष्मा बनवायला टाकला. मग त्यांनी पुण्यात पाठवला. आणि मग हॉस्पिटल वगैरे झाल्यावरती आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. मग आम्ही इकडं आलो पिझ्झा खायला डॉमिनोजमध्ये. मग पिझ्झा वगैरे खाल्ल्यावरती मग त्याच्याच साईडला मॅकडॉनल्ड्स पण होतं. मग आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर वगैरे आणि फ्राईज वगैरे खायला गेलेलो. पेरी पेरी फ्राईज आणि बर्गर आणि कोल्ड्रिंक घेतली होती. मग खूप छान होतं इथं मॅकडॉनल्ड्स आणि डॉमिनोज सोबत बाजूबाजूलाच आहे. तर आम्ही डॉमिनोजमध्ये पिझ्झा खाल्ला आणि मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर खाल्ला. खूप चांगलं होतं तिथलं, आम्हाला खूप जास्त आवडलं. आणि खाऊन पिऊन झाल्यावरती मग आम्ही निघलो होतो. तर कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं मी की दुसऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की श्रद्धाने काय घोळ केला. तर आम्ही ह्या मेट्रोला बसलो, अंडरग्राउंड मेट्रोला घरी जाण्यासाठी. तर बसलो तर श्रद्धा पण बसली आणि तिने स्टेशन बघितल्या, मरोळ स्टेशन आले म्हणून उतरायचं होतं आम्हाला. पण ती स्टेशन बघत बसली आणि मग तेवढ्यातच डोअर क्लोज झाला. मग आम्ही राहिलो मेट्रोमध्येच. मग आमचं राहून गेलं मग उतरायचं. मग आम्ही 2 स्टेशन पुढं गेलो आणि उतरलो आणि मग परत दुसरी साईडला मेट्रो पकडली आणि मग आम्ही निघलो. मग नंतर ना आम्हाला असलफेला येताना पण तिने घोळ केला. आम्ही मग त्या मेट्रोनी बसलो, तर त्या मेट्रोनी पण आम्ही दुसऱ्या साईडच्या मेट्रोला बसलो. तर आम्ही एकदम पुढेपर्यंत गेलो, तर असा आमचा घोळ झाला. मग आम्ही नंतर घरी आलो, मग कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन आलो, दही वगैरे, खूप जास्त थकलो होतो. तर असा होता माझा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.